आमचा पलीकडच्या घाटावरून पहिल्या दिवशी प्रवास चालू झाला होता इकडे. त्या पुलाच्या खालून आम्ही गेलो होतो पुढे आणि मग त्या डोंगराला वळसा घालून पुढे. पहिल्या दिवसाच्या आठवणी जागृत होतात. आणि काल सकाळी आम्ही हे जे समोर डोंगर दिसत आहेत त्या डोंगरांच्या मधून पलीकडच्या बाजूला ओंकारेश्वरला खाली उतरलो होतो. ओंकार मांधाताची परिक्रमा चालू केली आम्ही. वाटेमध्ये अनेक मंदिरं आहेत. झाडाची पानं गळून गेलीत आणि बेलफळं मात्र शिल्लक आहेत. आता या उन्हाळ्याच्या दिवसात त्याचं सरबत छान असतं, थंड असतं शरीराला. 4 महिन्यापूर्वी पलीकडच्या रस्त्याने जंगलातून आम्ही गेलो होतो चालत चालत. लोक बोट राईड करतात किंवा बोटीतून ही मांधाताची परिक्रमा करतात. ते असे जातात. आणि आमचा परिक्रमेचा रस्ता असा आहे, मांधाता परिक्रमेचा. जागोजागी गीतेतले श्लोक लिहिलेले आहेत. सगळा रस्ता पुढे दगड धोंड्यात नव्हता, त्यामुळे बराच वेळ गेला. मोरटक्केला रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचं 13 किलोमीटरचं फटाफट होऊन जातं, पण आम्हाला तिथपर्यंत जाऊ शकलो नव्हतं. 9-10 किलोमीटरच गेलो होतो. आणि मग जो आश्रम, मामाजींचा आश्रम मिळाला त्या ठिकाणी आम्ही राहिलो होतो. आम्ही 4 जणीच होतो तिथे. 2 मैया स्वामीनी, एक होती ज्योती आणि आम्ही दोघी. छोट्या मुलांनी स्वयंपाक केला होता तिथे. हा संगम आहे, असं म्हणतात. नर्मदा आणि कावेरी, इकडून येणारी कावेरी, इकडून येणारी नर्मदा. आणि बोटीने परिक्रमा करणारे असे गोल वळून तिकडून जातात. ॲक्च्युली संगम हा धरणाच्या पलीकडे आहे, पण ओंकार द्वीपाच्या दोन्ही बाजूनी 2 धारा वाहतात, त्यामुळे इथे सगळेजण त्यांची काय कार्य असतात, स्नान असतं, काय काय असतं ते इथेच करतात. द्वारकाधीश श्री ऋणमुक्तेश्वर महादेव. परिक्रमा करत असताना अनेकांचे उपकार, अनेकांचं अन्न, अनेकांचा निवारा, अनेकांची मदत घेतलेली असते. आपल्या डोक्यावर खूप ऋण चढलेलं असतं. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे जे मंदिर आहे ऋणमुक्तेश्वराचं, ऋणमुक्तेश्वर महादेव, तिथे हरभऱ्याची डाळ ओली करून व्हायची, म्हणजे तुम्ही तुमच्या ऋणातनं मुक्त होतात असं म्हणतात. थोडीशी डाळ वाहून काय ऋणमुक्त होणार नाही, त्यासाठी दुसऱ्यांची सेवा आपल्याला करायला लागते, तर आपण ऋणातून मुक्त होणार. जमेल तेवढी आम्ही प्रयत्न केला आणि आयुष्यभर करत राहू. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे.
इकडे बालाजी मंदिर आहे, संगमेश्वर महादेव परिसर आहे सगळ्या मंदिरात. इकडे मारुती मंदिर, जुन्या मंदिरातली शिल्प स्वयंभू शिवलिंग आहे तिकडे. मयुरावर बसला म्हणजे तो स्कंद, शंकराचा मुलगा कार्तिकेय, मयुरावर बसलेली मूर्ती. हे पोर कधी आता ते कुदन ना पोराने धरली की नाही, पोर कधी निघून पडलं खाली तर त्या पोराला घ्यावं नाही. जो है बैठे हुए हैं आराम ले रहे हैं। शेषशाही विष्णू आणि महालक्ष्मी, नाभीतून कमळात ब्रह्मदेव. अपन प्रणाम करते हुए यहाँ से आने के लिए निकलते हैं, हमको दिखाते हैं, आपको पता है। उभ्या गणपतीची मूर्ती सहसा दिसत नाही. इथे खडेश्वर आहेत, खडेश्वर गणेशजी. इकडे शंकराचं मंदिर आहे, 3 मजलेवर चढून गेलं. 3 मजल्यावर 3 शिवपिंडी आहेत. लेटे हनुमान मंदिर, ते झोपलेले हनुमान आहेत, त्यांची गदा आहे. लेटे हुए हनुमान मंदिर, लेटे हनुमान, त्यांची गदा. शिव मंदिरात काय आता आम्ही जात नाही, येतानाच गेलो होतो. परिक्रमेच्या सुरुवातीला गेलो होतो. आता ऊन चढलं, परिक्रमा पूर्ण करायची आता. पाताली हनुमान मंदिर, शंकराचार्यांचा पुतळा खूप मोठा इकडे स्थापन झालेला आहे. आणि ही शिवाची मूर्ती आणि ह्या सगळ्या योगिनींच्या इथं पहिल्यापासून आहेच आहेत. शंकराचार्यांची पंतप्रधानांनी मोदीजींनी उद्घाटन केलं होतं. ओंकारेश्वर शहर दिसतंय, गाव आणि पूल. सगळीकडे भग्न शिल्प विखुरलेली आहेत. इथे सीता माता म्हटलंय, शिल्प आहे देवीचं आणि कोरीव काम दगडांवर दिसतंय. पूर्वी छान मंदिर असणार इथे.
अजून एक भग्न दरवाजा, प्राचीन वैभवाचं साक्ष देणारा. इकडे सगळे भग्नावशेष ठेवलेत साठवून. इथून आता रस्ता खाली खाली उतरत जातो आणि पुढच्या बाजूनी परत चढत चढत जातो. असा तो परिक्रमा मार्ग आहे. परिक्रमा मार्ग असा तिथून खाली उतरला आणि ह्या दरीतून वर चढला. इकडे भग्न मंदिर आहेत, त्याचे अवशेष आहेत. खांब तुटून पडलेत. आणि इथून आता परत वर चढेल. चांद सूरजद्वार येणार आहे आता. चांद सूरजद्वार खूप छान कोरीव काम आहे कोनाड्यांमध्ये आणि आतल्या मूर्ती भग्न आहेत. त्यातल्या त्यात हा दरवाजा धड आहे, टिकून आहे. म्हणजे ह्याच्या पुढचं मंदिर तर खूप सुंदर. हा एका शिल्पावरून कळेल की किती सुंदर कोरीव काम. सगळीकडे अवशेष विखुरलेले आहेत मंदिराचे. प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर, एकेकाळी खूप सुंदर मंदिर, अखंड होतं. सूर्य मंदिर असं म्हणतात, पण ॲक्च्युली तिथे शिवलिंग आहे. हत्तींची शिल्प खूप सुंदर आहेत. खूपशी शिल्प पडली आहेत तिथे, सगळी साठवून ठेवली आहेत. पण ते गतवैभवाची साक्ष देतात ते. खूप सुंदर या कमानीचा वरचा दगड हा कोसळून खाली पडलाय. बिचारा नंदी. भगवान के दर्शन करो, सिद्धेश्वर भगवान के. असंही म्हणतात की मूळ ओंकारेश्वर शिवलिंग हे आहे. यवनांपासून वाचण्यासाठी त्याला त्याला पळवून इकडे आणून ठेवलं होतं सिद्धेश्वर महादेव मंदिरात, असं म्हटलं जातं. खूप शिल्प ठेवली आहेत मंदिराची, देवदेवतांची सगळी शिल्प ठेवली तिकडे. इकडे पण खच पडलाय. प्रत्येक कोनाड्यामध्ये ती असतील शिल्प, ती सगळी त्यांनी साठवून ठेवली तिकडे. सगळीकडे भग्नावशेष आहेत ठेवलेले. इकडे ती साईडची मंदिर असतात त्याचे खांब आहेत.
समोर ओंकारेश्वरचं धरण दिसतंय आणि दोन धारा कावेरी आणि नर्मदा या दोन्हींचा संगम तिकडे आहे. आणि आता थोडं पाणी कमी झाल्यामुळे तो मधला टापू पण दिसतोय. तिकडे कितीतरी मंदिरं जलमय झाली आहेत. ते संगम क्षेत्र आहे. खाली जो दगड दिसतोय, परिक्रमावासी इकडे येत नाही, पण हे स्थान मी एका पुस्तकात वाचलं होतं. इथे नरबळी, आदिवासी लोकांच्यात नरबळीची प्रथा होती. तर आपणहून म्हणजे त्या व्यक्तीला ढकलायचं नाही, आपणहून तो उडी मारायचा आणि डोक्यावर पडून त्याचं रक्त जे सांडलं जायचं तो अभिषेक त्यांच्या मूर्तीला मिळायचा, असं काहीतरी मी वाचलं होतं. ती ही जागा आहे. इकडे टर्बाईन्स आहेत, जलविद्युत निर्माण केली जाते. भोंगा वाजतो आणि मग तिकडून ती टर्बाईन्स सुरू होतात आणि पाणी बाहेर यायला लागतं आणि मग भराभर चढतं, जसं काल संध्याकाळी चढलं होतं. आत्ता सगळं रिकामं झालं त्यामुळे सगळे खडक दिसत आहेत. पूर्वी मी आले होते तेव्हा हे मंदिर बांधलं नव्हतं, शिवपिंडी उघड्यावरच होती. पण आता त्याला मंदिर चारी बाजूनी भिंती बांधल्या आहेत. ओम नमः शिवाय. इकडे पर्वताच्या पोटामध्ये अनेक गुहा आहेत आणि ऋषी मुनी त्या गुहांच्या आतमध्ये तपश्चर्या करत असतात. एंट्री बाहेरून छोटी असली तरी आतमध्ये प्रशस्त असतं, माणूस उभा राहिलेला. आम्ही काही तिकडे गेलो नाही, पण मी ऐकून आहे. अशा आहेत त्या गुहा. परिक्रमा संपत आली आमची. ते शेवटी दिसतात. परत आम्ही गोमुख घाटाजवळ आलो. या पुलावरून पलीकडे जाणार गजानन महाराज आश्रमामध्ये. गजानन महाराजांचं मंदिर, सुंदर प्रिमाइसेस.